नमस्कार मित्रांनो, स्टार प्रवाह वाहिनीवर 20 नोव्हेंबर 2023 रोजी लक्ष्मीच्या पावलांनी ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आली। या मालिकेच्या निमित्ताने चाहत्यांना पहिल्यांदाच ईशा केसरकर आणि अक्षर कोठारी यांची ऑन स्क्रीन जोडी पाहायला मिळाली। काही दिवसांपूर्वीच या मालिकेतून आजारपणाच्या कारणास्तव प्रेक्षकांच्या लाडक्या कलाने म्हणजेच ईशा केसरकरने मालिकेतून एक्झिट घेतली। यानंतर मालिकेत नव्या अभिनेत्रीची एंट्री होऊन एक नवा अध्याय सुरू झाला होता। पण आता अवघ्या थोड्याच दिवसात लक्ष्मीच्या पावलांनी मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं स्पष्ट झालं। स्टार प्रवाह वाहिनीने लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या अंतिम भागाचा प्रोमो सोशल मीडियावर शेअर केला आहे। मालिकेच्या अंतिम भागात संपूर्ण चांदेकरांचा मृत्यू झाला आणि प्रॉपर्टीची मालकीन एकटी रोहिणी आहे असं तिला वाटतं। इतक्यात एक मोठा ट्विस्ट येतो। चांदेकरांपैकी कोणीच विषारी केक खाल्लेला नसतो आणि अद्वैत रोहिणीला सगळ्या गोष्टींचा जाब विचारतो। तिने केलेल्या चुकांचा पाढा वाचतो। रोहिणीने सगळ्या गुन्ह्यांची कबुली दिल्यावर पोलीस तिला अटक करणार आहेत आणि इथेच या मालिकेचा शेवट होणार आहे। हा भाग 12 डिसेंबर रोजी प्रसारित केला जाणार आहे। मात्र लक्ष्मीच्या पावलांनी मालिकेचा हा प्रोमो पाहून प्रेक्षक प्रचंड नाराज झाले आहे। मालिका संपवायची होती तर हॅपी एंडिंग का दाखवली नाही? कला अद्वैतचं लग्न तरी दाखवायचं होतं। सगळ्या कथेची वाट लावली। मालिका निरोप घेते ही गोष्ट मनाला पटतच नाहीये। काय फालतूगिरी आहे? अशी गुंडाळावी लागते सिरियल। नवी गोष्ट, नवी नायिका, नवा अध्याय हे फक्त 15 एपिसोड साठी होतं का? मग कलाची एक्झिट का दाखवली? आता मालिका संपते याचं खूप वाईट वाटतंय अशा असंख्य प्रतिक्रिया या प्रोमोवरती आल्या आहेत। तर या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा।